हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज तब्येत थोडी अशी असं वाटायला लागले गप बसावं जरा शांत आणि शांत शांत झाले घर म्हणून. बाबा खाली आहेत, बसलेत. आणि माझी आज थोडीशी तब्येत मला डाऊन वाटते. 2-3 दिवसात होईल व्यवस्थित अजून छान. आता आजच्या दिवसामध्ये एक दोन गोष्टी अशा आहेत की विनूला मी स्कूटी आणून द्यायला सांगितली इकडे. माझी स्कूटी म्हटलं इथे आणून हे कर मला लागेल. आणि जे मॉस्किटो डोअर जे बनवायचं होतं ना, लास्ट टाईमला राहिलं होतं. फक्त खालचं जे डोअर होतं तेच करून गेले. वरच्या डोअरचा काहीतरी इश्यू झाला त्यांचा, तो मापाचा काहीतरी. तर ते आज आले, खाली आहे. मग आज ते दोघे बसवणारे जर आले तर आज ते पण होऊन जाईल काम. आणि आता विनू पण येईल थोड्या वेळानं. माझी स्कूटी आलेली आहे फायनली. यो, ही मम्मीने लाडू पाठवलेत. ओ माय गॉड, माँ के हात के लड्डू. आता मला सगळं मिळणार. मम्मीने काय केली की विनू येऊन गेला. आता मी जेव्हा म्हणजे मुंबईला असताना जेव्हा मी गावी यायचे तेव्हाच काही ना काहीतरी मला घेऊन जाता यायचं. पण एखाद्या वेळी असं वाटलं की अरे मम्मीच्या हातचं खायला पाहिजे होतं, मिळायला पाहिजे होतं. तर ते त्यावेळी शक्य नव्हतं, पण आता शक्य आहे. जर असं कोणीतरी येणार असेल तर त्याच्याकडनं काही ना काहीतरी मिळेलच. कारण माँ कभी खाली हात नाही भेजते कुछ भी. तर हे लाडू बहुतेक मम्मीनं केले असं मी अजून विचारले पण नाही. फक्त विनूनं डबा दिला, लाडू दिलेत बघ म्हणा लागला याच्यामध्ये. म्हटलं कसले लाडू केली हिनं. नंतर बघते सगळे ड्रायफ्रूट्सचे त्याचे लाडू आहेत जे दिलेत. ते आता थोडीशी खाणार. आणि आज एक साडीचं शूट करायचं आहे, वेगळ्या डिझाईन आहेत. दाखवते पण मी व्हिडिओमध्ये, कारण काही जण इंस्टाग्रामवरती नाही आहे त्याच्यासाठी. पण हे पहिले खाऊन घेते. गोष्ट, घरात फॅनची अजिबात आवश्यकता लागत नाही. इथल्या बाजूने असं वारं येतं ना, मी सज्जना म्हणतो ते इथे आपली रूम असते तर बरं झालं असतं. भरपूर वारं येतं इथून. आणि मी म्हणून मग हे कपाट कधी कधी असं ओपन ठेवते. कारण सिल्कच्या साड्यांना कसं, आता इथे बघा मी ते मॉइश्चर ॲब्झॉर्बंट लावलं होतं. पाणी बघा किती किती पकडलं याच्यामध्ये बघा पाणी. इतकं मॉइश्चर होतं इथे. इथे खाली मी लावलेलं नाही आहे, इकडच्या साईडला काय अजून बघितलेलं नाही. इथलं पण मी बॅक साईडला बहुतेक लावलेलं. इथे पण इथे पण पाणी पकडलं आहे. जर असं ओपनच ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतात साड्या. आता चला शूट करूयात. हा गजरा सचिननी परवा दिला होता, मग शुक्रवारी हा दिला होता गजरा. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, आज बुधवार, आज मंगळवार. तर किती दिवस हा असाच आहे बघा. हा साडीच्या शूटसाठी काही घालायचा म्हणून मी तसंच ठेवलं. तो फ्रीजमध्ये असंच होता. आता ही एक साडी आहे बघा. आता इथे जर बघितलात ह्या अशा जरी लाईन आहेत. आणि हा बुट्टा आहे, डायमंड बुट्टा. आणि ही चटई बॉर्डर आहे छोटी. ह्याच्यामध्ये 2 कलर दिसतील, कारण ह्याचा वार्प आहे ब्ल्यू कलरचं. आणि त्याच्यावरती हा पिंक कलर मजेंटा आहे बघा. असा थोडासा लुक दिसतो. हा पदराचा भाग आहे, हे बघा. हा जेव्हा काठ असा असतो ना निळसर, तर इथे जो कलर आहे हा आणि निळा कलर असे 2 कलर टू टोनमध्ये येतात. आता ही बॉक्स शेडेड नाही आहे, पण इथे असं जवळून बघितलं ना थोडंसं असं वाटतं की बॉक्स शेड आहे, पण दुरून जर बघताना हा फिरता कलर दिसतो. याच्यावरती ही जी जरी आहे ना ही पूर्ण सिल्वर जरी आहे अशी. ही गोल्डन जरी नाही आहे, सिल्वर जरीचं काम आहे याच्यावरती. नॉर्मली तुम्ही महेश्वरीवरती गोल्डन जरीचं काम बघितलं आहे. खूप सिंपल अशा ह्या साड्या आहेत, पण सिल्वर जरीमध्ये आहेत, त्यामुळे थोडंसं वेगळं आहेत. आणि ह्याच्यावरती प्रत्येक असे 3 लाईन्स आहेत. त्यानंतर
मध्ये एक मी दिया बुट्टी साडी दाखवली होती, ही अशी, पण ज्या होत्या त्या पूर्ण मोठ्या बॉर्डरमधल्या होत्या, तर ही एकदम छोटीशी बॉर्डर असलेली साडी आहे. आणि हा शेड सगळ्यांच्या आवडता होता, सगळ्यांचा आवडता झाला होता. ज्याच्या 2 शेडमध्ये आहे साडी, ज्याच्यामध्ये एक कलर येतो पिवळसर केशरी टाईपमध्ये आणि एक येतो लाल टाईपमध्ये. कदाचित इकडच्या साईडला थोडंसं तुम्हाला दिसेल शेड. असं करताना थोडंसं शेड दिसतो. ही अशी दिया बुट्टीमध्ये साडी आहे, पूर्ण लाल कलरची आणि याच्यावरती गोल्डन जरीचं काम आहे. हा पदराचा भाग आहे आणि हा साडीचा भाग आहे. एकदम हलकी फुलकी. तो जो कलर होता तो लाल आणि केशरी टाईपमध्ये होता आणि हा जो कलर आहे हा गुलाबी आणि केशरीमध्ये आहे. जो तुम्ही डायमंड जरी बुट्टीमध्ये बघितलात ना, त्याच्यामध्ये फक्त बुट्टा वेगळा आहे. बुट्टा येतो गुलाबी कलरमध्ये असा. सो ह्या आहेत साड्या नवीन, कारण जास्त करून दिया बुट्टीमध्ये बॉर्डर मोठी यायची, काही जणांना नको असायची बॉर्डर, तर याच्यामध्ये छोटी बॉर्डरसुद्धा आहे. आणि आपले हे 2 कलर दाखवले, बाकी जे कलर अवेलेबल असतील तर ते मिळून जातील नक्कीच. प्रत्येकाचं नाईट टाईम रुटीन वेगळं होतं. मुंबईमध्ये असताना माझं नाईट टाईम रुटीन अगदी वेगळं होतं. सगळ्या गोष्टी अगदी सहज होत होत्या. इथे आल्यापासून असं आहे की हाऊस हेल्प तर मिळाली आहेच, म्हणजे माझं सकाळ संध्याकाळचं पूर्ण जेवण आणि फरशी झाडू यासाठी. पण त्यासोबतच रात्रीची भांडी जी आहेत ती मात्र मी क्लीन करते. त्या सांगतात की ताई तुम्ही ठेवा युटिलिटीच्या साईडला, मी सकाळी येऊन घासते. पण माझं असं आहे की रात्री झोपण्याच्या आधी मला ओटा हा क्लीनच लागतो. मुंबईमध्ये असताना होत्या भांडी घासणाऱ्या काकू, ज्या यायच्या संध्याकाळी, कारण ते तिथेच राहायला होत्या. पण इथे आल्यापासून नाही होत आहे तसं, त्यामुळे मी स्वतःच हे करते. आणि मला ही जी कामं आहेत ही आधीसुद्धा मी करायचे, जेव्हा मी यूट्यूबर नव्हती किंवा माझ्या साड्यांचा बिझनेस नव्हता आणि अजून काही गोष्टी मी जेव्हा करत नव्हते तेव्हा. पण आता टाईम इतका मिळत नाही की ह्या गोष्टींसाठी मी वेळ देऊ शकेन, पण तरीही ह्या गोष्टी करायला मला आवडतात. कारण संध्याकाळच्या वेळी किचन क्लीन केल्यानंतर, सकाळी उठल्यावर किचनकडे पाहिल्यानंतर जो फ्रेशनेस मिळतो आणि जो दिवस छान सुरू होतो, माझं डोपामाइन तेव्हा सिक्रेट होतं असं मला वाटतं. रिझल्ट सांगते तुम्हाला, जेव्हा कधी आपण किचन क्लीन करून झोपतो ना, भरपूर अशा गोष्टींचा फायदा होतो, जसे की झुरळ किंवा बाकी छोट्या मोठ्या गोष्टी, जे किडे किंवा काही डास किंवा असं काही गोष्टी असतात तर होत नाहीत. त्यासोबतच आपला ना मानसिक ताणसुद्धा कमी होतं. बाकीच्यांचं माहीत नाही, पण मला मात्र क्लिनिंग झालं आणि गोष्ट क्लीन दिसल्या ना तर मला आपोआपच छान वाटू लागतं, सकारात्मक वाटू लागतं. रात्रीच्या वेळी किचन क्लीन केल्याने बरेचसे फायदे आहेत. म्हणजे किचन तर क्लीन राहतच, त्यासोबतच सकाळी उठल्यानंतर आपला मूड एकदम फ्रेश राहतो. कारण उठल्या उठल्या आपण किचनकडे येतो फ्रेश होऊन, आणि जेव्हा चहा करायला घेतो आणि समजा किचन तुमचं पूर्ण असं ओट्यावरती पसारा पडलेला असेल, घाण असेल, तर आपल्याला त्याच वेळी कंटाळवाणं वाटू लागतं की अरे यार आता कसं करायचं, कंटाळ. मग परत ती भांडी घासायला घ्या, ओटा क्लीन करायला घ्या, आपला बराचसा वेळ त्यामध्ये निघून जातो. पण तेच रात्रीच्या वेळी अर्धा तास दिलं ना सगळं क्लीन करण्यासाठी, तर बराचसा टाईम आपला वाचतो सकाळचा आणि त्यासोबतच सकाळसुद्धा फ्रेश होते. आता खूप जणींच्या घरात संध्याकाळी भांडी घासायला सुद्धा असतील, पण मी एक सांगते, जेव्हा एक नजर आपली फिरते ना तेव्हा आपल्याला कळतं. कारण आपण आपलं घर जितकं स्वच्छ ठेवतो ते तसं दुसरं कोणीही ठेवू शकणार नाही. त्यामुळे मी मुंबईमध्ये सुद्धा काकी येऊन गेल्या की त्याच्यानंतर मी परत एकदा किचन चेक करायचे, कारण टाईल्स चेक करणं, आजूबाजूच्या बरण्या चेक करणं, आणि जर काय वाटलंच तर मग स्वतः एकदा मी हात मारायचेच. कारण आपला हात आपल्या किचनला लागलेला नेहमीच बरं, आणि आपलं घर असतं शेवटी, ते क्लीन मेंटेन ठेवलं तर ते प्रॉपर राहतं. आता मुंबईमध्ये मला इतका वेळ लागायचा नाही, पण इथे आल्यापासून भरपूर वेळ माझा क्लिनिंगमध्ये जातो आहे. मी हाऊस हेल्प जरी असेल तरीसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी ह्या आपल्याला कराव्याच लागतात. लिमिटेड कामांसाठी आपण एखाद्या व्यक्तीला ठेवू शकतो, पण जी कामं बाकीची आहेत त्यांना आपण सांगू शकत नाही की हे पण करा, ते पण करा. आता मला ज्या मिळालेल्या आहेत त्या सगळी कामं करतात, पण एका पॉईंटला असं असतं की बाकीची छोटी छोटी कामं आहेत ती प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाची काम करण्याची तऱ्हा वेगळी असते. आता मी इथं किचन क्लीन झाल्यानंतर, ओटा पुसून घेतल्यानंतर, आता ही जी शेगडी आहे, शेगडीसुद्धा पूर्ण चेक करते, बटन्स जे असतात, कारण चिकट काही ना काहीतरी उडालेलं असतं. जरी किचन चिमणी असेल तरीसुद्धा मी बाकीची आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ना, टाईल्स तर ते क्लीन करून घेते. त्यानंतर
साबणाचा किंवा लिक्विडचा डब्बा असेल ना तर तो सुद्धा मी पूर्ण क्लीन करून ठेवते. जो काथा वापरला जातो म्हणजे किचन क्लीन करण्यासाठी किंवा सिंक क्लीन करण्यासाठी तोही परत स्वच्छ करून ठेवते. जे कपडे वापरलेले असतात ना किचन क्लीन करण्यासाठी तेही पाण्याने फक्त धुवून ठेवते. ते किचनच्या ओट्यावरती तसेच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ते परत वॉश करून घेते. कारण ते तसेच त्याचा जर आपण म्हणतो ना पिळा घालून टाकले ना तर परत ते सुकत नाही, त्याच्यातून वास निघतो आणि हे मला टाळायचं असतं. व्हाईट हा जो आर्टिफिशियल कॉर्ड्स आहे हा बनवून घेतला ओटा त्याच्यामध्ये. तर ते करताना माझं एक होतं की छान व्हाईट कलरचा राहू देत, पण तो मेंटेन करणंसुद्धा तेवढंच अवघड आहे. खूप जणी अजूनही मला या शेगडीची ऑनलाईन लिंक मागतात, पण मी तुम्हाला सांगते की ह्या मी ऑफलाईन शेगडी घेतलेली आहे. त्यासोबतच किचनची खूप सारी भांडी खूप जणींनी बघितली आणि त्यांनी ते भांडी कुठून घेतलीस हे सुद्धा विचारलं. तर ते मी माझ्या माहेरी एक शॉप आहे तर तिथून घेतलेले आहेत भांडी आणि जड अशी घेतलेली आहेत. सगळी भांडी छान आहेत. आणि जी शेगडी आहे शेगडीची मी ऑनलाईन लिंक पण देईन, कारण ही शेगडी ऑनलाईनसुद्धा मिळते. आता महिना होत आला आहे. खूप छान याचा वापर आहे शेगडीचा. कामं पटपट होतात आणि 4 बर्नरची आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला. अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो. 3 बर्नरची मी घेतली नाही, काचेची मी घेतली नाही, कारण मला काचेची शेगडी कुठल्याही कितीही चांगल्या ब्रँडची असेल तरी त्याचे इश्यू झालेले मी बघितलेत. म्हणूनच मी ही स्टीलची शेगडी घेतली. खूप शोधलेलं तेव्हा कुठे ही स्टीलची शेगडी मिळाली. थोडी हेवी आहे. आता त्याचा खालचा जो सरफेसचा भाग आहे ना अंतर जे आहे तर ते थोडं कमी आहे. तर हार्डवेअरच्या शॉपमध्ये मी ते शोधते किंवा मग आता ऑनलाईनच मागवेन की थोडंसं सरफेसला जागा थोडीशी राहू देत म्हणून. तसंही काही ओटा गरम होत नाही, तेही मी चेक केलं की स्वयंपाक करताना ओटा गरम होतो का, पण तेही काही होत नाही आहे. त्यामुळे चांगली आहे. रिव्ह्यू मी चांगलाच देईन, कारण शेगडी मी वापरते गेली महिनाभर तर काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित होतं सगळं जेवण. मध्ये स्पेस पण आहे त्या शेगडीमध्ये की जवळजवळ भांडी लागतात असातलाही भाग नाही. मध्ये असा स्पेससुद्धा आहे ते जिथे आपण एखादं भांडं उतरूनसुद्धा ठेवू शकतो. तर हे माझं रात्रीचं काम आवरलं किचनचं आणि त्याच्यानंतर मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर मी परत स्किन केअर करते आणि मग मी झोपून जाते. आता हा ओटा असा आहे, खूप छान वाटतं रात्री, शांत झोप लागते मला. तर परत एकदा मी जी बटन्स आहेत ना तर ते चेक करते नेहमी, कारण ही खरंच एक खूप मोठी जबाबदारी आहे. कधी कधी आपल्या हातून राहून जाते किंवा ओटा पुसताना हातातून असं कधी बटन ऑन होऊ शकते. त्यामुळे दर रात्री त्याच्या मुंबईच्या मित्रांशी व्हिडिओ कॉलवरती बोलतोच आणि तो खुश होतो. आता थोडंसं रुळायला वेळ लागेल, पण मैत्री जी आहे त्याला मित्र बनवायला खूप आवडतं, त्यामुळे तो दोन्हीकडचे मित्र सांभाळतोय आणि बोलणं त्याचं चालू होतं. तर मग असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.